नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर आज श्रावण सोमवार आहे, सकाळ झाली आहे। तर सकाळचे 6 वाजलेत आणि माझी देवपूजा झालेली आहे। तर श्रावण सोमवार असल्यामुळे मी सगळ्या देवांना बेल वाहिलेले आहे। तुम्ही शिवामूठ वाहिली का? मी पण शिवामूठ वाहिलेले आहे। शिवामूठ पहिल्या सोमवारी तांदूळ अशी होती आणि घरात वातावरण असं प्रसन्न झालं। आणि आज आपण श्रावण सोमवार आहे आणि त्यानिमित्त मी तुम्हाला एक रेसिपी शेअर करणार आहे। तसंच मी सकाळी देवपूजा कशी केली हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले। तर आता दुपारचे कामं झाल्यानंतर थोडं शरीरासोबत जरा वेळ स्पेंड केला, म्हणजे वेळ घालवला आणि त्यानंतर तुमच्यासोबत थोडंसं बोलावं असं वाटलं मला। आणि मग तुम्हालाही मी आज काय बनवणार आहे ते देखील मी दाखवणारच आहे। श्रावण सोमवारला मी काय काय पदार्थ बनवले होते तर हा व्हिडिओ काय आज येणार नाही, कारण का आज मला शूटिंग करावं लागेल आणि तो एडिट करून मी उद्या सायंकाळी 4-5 वाजेपर्यंत टाकेन हा व्हिडिओ। तर तुम्ही बघा मी काय बनवणार आहे। आणि श्रावण सोमवार निमित्त मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेलाच आहे, तर त्याच्यामध्ये काय काय माहिती आहे बऱ्यापैकी, तर ते देखील तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन बघा। आणि चला बघूया आपण काय बनवायचं ते। तर आजचा स्पेशल मेनू मी करणार आहे कुर्मापुरी। तर त्यासाठी मी 4 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे, 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत, लसूण एक 5-7 पाकळ्या घेतलेले आहेत, कढीपत्ता आणि कोथिंबीर। आता पहिल्यांदा काय करायचं, आपण आलं लसूण हे भाजून घ्यायचं व्यवस्थित असं। आणि त्याच्यामध्ये बारीक करताना कोथिंबीर भाजायची नाही, कोथिंबीर थोडीशी कट करून मी बारीक करून घेतली त्या आलं लसूण पेस्ट बरोबरच। आणखीन त्याच्यामध्ये आपण कांदा लसूण ते देखील असंच भाजायचं मस्तमध्ये। व्यवस्थित भाजले की त्याला वास येत नाही उग्र, त्यामुळं वाटण हे नेहमी काढण्याच्या अगोदर व्यवस्थित मी भाजून घेते। तुम्ही काय करता मला ते नक्की सांगा कमेंटमध्ये। तर हे व्यवस्थित भाजलं आणि ह्याचं पण मी वाटण काढून घेते पहिल्यांदा। आणि नंतर बघूया पुढे काय काय करायचं आहे, काय काय सामान लागणार आहे आपल्याला कुर्मापुरी बनवण्यासाठी। पनीर कुर्मा बनवायचा आहे मला खास करून आज। तर तुम्ही पण मला सांगा काय बनवलं आहे सोमवारचा उपवास सोडण्यासाठी। तर त्याच्यासाठी मी गरम मसाला घेतला आहे, तमालपत्र घेतला आहे, एक दालचिनी घेतली आणि 2 वेलदोडे, असं सगळं सामान घ्यायचं आपण। तर हे सामान घेतलं, आता आपण करून घेऊया। वाटण पण काढून घेतले, मी तुम्हाला दाखवून नाही, तर वाटण ते काढून झालेलं आहे माझं। त्याच्यात आता 3 पळी मी तेल घातलेलं आहे, बारक्या चवीनं तेल घातलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी ॲड करते 3 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 2 वेलदोडे आणि थोडंसं भाजून द्यायचं त्याला। मग त्याच्यामध्ये तुम्ही 5-7 कढीपत्त्याची पानं ॲड करू शकताय वास येण्यास। पाने नसतील तरीही चालतं, असेल तरीही चालतं, तसं काही नाही, कढीपत्ता घालावा तसं काय, तर असला तर घाला, छानच लागतं। आणि नंतर 2 बटाटे चिरून घेतलेले मीडियम साईजचे, ते देखील मी ह्याच्यामध्ये टाकते। फ्लावर धुवून स्वच्छ घेतलेला आहे, तो देखील ह्याच्याबरोबर भाजायचा पहिल्यांदा। व्यवस्थित भाजून घ्यायचं हे दोन्ही, कारण का लगेच शिजतं। मी ओले वाटाणे घेतलेत, मी ओले वाटाणे नव्हते त्यामुळं मी मॅप्को वाटाणे आणलेले होते, त्यामुळं ते मी घातले। ते व्यवस्थित असं ह्याला भाजून घेतलं, जास्त असं नाही खरं, थोड्या वेळपर्यंत तर भाजा, जरा असं लालसर होऊपर्यंत ते, कारण का लगेच शिजतं आणि आपल्याला सोपं पडतं शिजण्यासाठी आणि बघण्यासाठी देखील, मसाला मिक्स होण्यासाठी। असं हे सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। त्याच्यामागं काय आहे, श्रावण सोमवार का करायचं असतो, तर शंकराचा आपल्याला आशीर्वाद मिळावा, त्याची कृपादृष्टी आपल्यावर राहावी म्हणून हा उपवास श्रद्धेनं करतात। तसंच शास्त्रीय कारण काय आहे, तर शास्त्रीय कारण असं आहे की आपली या हवामानात पचनशक्ती कमी झालेली असते, त्यामुळे देखील हा उपवास करावा असं म्हणणं असतं। तर हे झालं वाक्य। तर आलं लसूण कोथिंबीर पेस्ट मी पहिला टाकलेली आहे त्याच्यामध्ये, तर हे थोडं भाजून घेते। त्याच्यामध्येच लगेच कांदा आणि टोमॅटोची पेस्ट पण मी ॲड करते व्यवस्थित। आता हे सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं, जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत, असं मसाला मिक्स होत नाही तोपर्यंत हे सगळं भाजून घ्या व्यवस्थित।
आपण काय करूया, इकडच्या बाजूला पाणी गरम करण्यासाठी ठेवून देऊया भाजीत ओतण्यासाठी. तर जर गरम पाणी तुम्ही जर भाजीत वापरला तर त्याला एक वेगळं टेक्स्चर पण येतं, म्हणजे असं फिकं होत नाही ते. म्हणजे जे काही त्याचा रस्सा असतो तेवढाच कुर्म्यात जो रस्सा असतो तो त्याला व्यवस्थित असं टेक्स्चर येतं, कलर येतो आणि लवकर शिजण्यास देखील मदत होते. म्हणून गरम उकळलेलं पाणी शक्यतो भाजीला घाला. गरम घाला किंवा कोमट जरी घातला तरी चालेल. तर त्याच्यामध्ये मी गरम मसाला ॲड केला आहे थोडा. आणखीन थोडंसं जरा भाजून घ्यायचं व्यवस्थित. तेल सुटलेलं आहे, त्याला ऑलरेडी तेल सुटलेलं आहे. तोपर्यंत आणखीन काय करता येईल तर बघा माझं काय झालं तर थोडं तेल कमी पडले म्हणून मी तेल आत्ताच ॲड करते, कारण का पाणी ओतल्यावर तेल ॲड करू शकत नाही आपण. तर त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा मोहरी मी ॲड करते आणि व्यवस्थित आता ह्याला पण भाजून घेते. आपण त्याच्यामध्ये का नाही मी गरम मसाला आर्याचा गरम मसाला यूज केला आहे, आणखीन थोडा आर्याचाच गरम मसाला यूज करते त्याच्यामध्ये आणि ते देखील भाजून घेते, मस्तमध्ये हलवून घ्यायचं. त्याच्यामध्येच आपण पाणी सुटायला पाहिजे व्यवस्थित. इकडे पाणी पण गरम व्हायला लागले तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये हे पण तयार झाले जवळजवळ. तर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा भगवती टाकूया कलर येण्यासाठी आणि तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही चटणी टाकून घ्या. म्हणजे मी 3 चमचे टाकते, जरा असं मिडियम व्हायला पाहिजे म्हणून मी 2-3 चमचे चटणी टाकलेली आहे. तर असं व्यवस्थित असं तिखट आणि झणझणीत कुर्मापुरी मी बनवली. आता हे झालं, हे सगळं मिक्स झालं की ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतून घ्यायचं थोडं म्हणजे मी 1 तांब्या पाणी वापरलेलं होतं. 1 तांब्याला थोडंसं वर, तेवढा तांब्यावर पाणी घालायचं वरती आणि हे शिजून द्यायचं. शिजून थोडंसं आळण बसतंच त्याला. आता ह्याला तेल सुटलेलं आहे व्यवस्थित, तर त्याच्यामध्येच आपण कुर्मा मसाला ॲड करतो आहे. तर दोन पुड्या मी 10 वाल्या कुर्मा मसाल्याच्या ॲड केल्या त्याच्यामध्ये आणि पाणी ओतलेलं आहे त्याच्यात. तर 1 तांब्या मी पाणी यूज केलेलं आहे आणि हे आता शिजून द्यायचं. ह्याला आता पाणी ॲड केले, मस्तमध्ये उकळी आणून द्यायची. तर आपण त्यात पनीरचे तुकडे ॲड कसे करायचे, तर पनीरचे तुकडे ॲड करण्यासाठी आपण तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित. थोडंसं साधारण कोमट झाल्यानंतर हे सगळं शिजत यायला पाहिजे भाज्या, मग त्याच्यामध्ये आपण पनीर ॲड करू शकतो. तर मी फ्राय करून घेतले आता व्यवस्थित, असं व्यवस्थित म्हणजे असं नॉर्मल करायचं, जास्त करपवायचं नाही. एकदम मीडियम गॅसवर छानसं फ्राय करून घ्या आणि त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं व्यवस्थित. तर मी ॲड करून घेते पनीरचे तुकडे असं मस्तमध्ये. फक्त 1 उकळी येऊन द्यायची आणि गॅस बंद करून टाकायचं, नाही तर पनीर भरपूर मऊ होते आणि ते चांगलं लागत नाही. आता त्याच कढईमध्ये मी पुरी देखील तळून घेते व्यवस्थित. तर भेटूया सगळ्या पुऱ्या तेन झाल्यानंतर. मी काय आता ही 1 पुरी आहे, मस्तमध्ये पनीर आणि पुरी, कुर्मापुरी, पनीर कुर्मा आणि पुरी असा बेत केला होता मी. आणि गोड आणायला जमलं नाही, आम्ही हेच खाल्लं, खीर होती. तर खीर मला दाखवायला जमली नाही, तरी पण मला सांगा कुर्मापुरी मी कशी बनवली ते. आणि संध्याकाळ झाली म्हणून आणखीन मी दिवाबत्ती केली. असा झाला माझा श्रावण सोमवार पहिला. तर तुमचा कसा झाला तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही काय उपवास सोडायला बनवलं होतं ते देखील मला शेवटला सांगा कमेंटमध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला तो देखील कमेंटमध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.